रन फॉर युनिटी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत रन फॉर युनिटी अभियानाचे आयोजन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अच्युत चांडक यांच्या संकल्पनेतून रन फॉर युनिटी अभियानाचे आयोजन अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले। समाजामध्ये वाढत असलेला दुरावा कमी करून एकता वाढविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन दिनांक 31 ऑक्टोबर 2025 सकाळी 6 वाजता करण्यात आले। ग्राम मोहाडा बस स्टँड आंबोडा रोड ते आंबोडा गोशाला या 3 किलोमीटर पर्यंत स्पर्धा आयोजित करण्यात आली। स्पर्धेमध्ये युवक युवती व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला। स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय येणाऱ्या स्पर्धकांना पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण अंतर्गत पुरुष 3 व महिला 3 ऋषिकेश आवर, दशरथ उईके, श्रीकृष्ण सावरकर तर महिला वर्ग कुमारी रेणुका अस्वार, श्रुती सिरस्कार, साची रायबोले यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले। अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे थानेदार किशोरजी जुनघरे साहेब यांनी नागरिकांना समाजामध्ये एकता कशी निर्माण होईल व किती आवश्यक आहे व समाजाला त्याचे काय फायदे होतात याचे महत्त्व समजावून सांगितले। IB7 न्यूज अकोट प्रतिनिधी श्याम महाजन। पोलीस यंत्रणेमार्फत जे मिशन उडान मार्फत हे अभियान राबवण्यात येत आहे, तर याच्या मार्फत आपण जनतेला काय संदेश देऊ इच्छिता सर? मिशन उडान मार्फत माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्या संकल्पनेतून बऱ्याचशा ज्या उपक्रम राबवण्यात येतात त्यापैकीच या दौडचं एक आयोजन करण्यात आलेलं आहे। या दौडच्या माध्यमातूनच जो काही सलोखा निर्माण होईल, जो काही एकोपा निर्माण होईल, हा एक सर्वसाधारणपैकी छोटासा एक प्रयत्न आहे। तर असे बरेचसे टप्पे आहेत या मिशन उडान अंतर्गत। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून हा वेळोवेळी राबवण्यात येतो। त्याचाच भाग म्हणून आज 150वी जी माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, या जयंतीचं निमित्त साधून अकोट परिसरातील, अकोट तालुक्यातील जे स्पर्धक सहभागी होऊ शकतील अशा जास्तीत जास्त स्पर्धकांना पाचारण करण्यात आलं, जेणेकरून सामाजिक सलोखा ही जोपासता येईल आणि जनतेचे काय प्रशासनापर्यंत असलेले प्रश्न एक छोट्या माध्यमातून का होईना त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल असा एक छोटासा एक संदेश या माध्यमातून देण्याचा हा प्रयत्न आहे। IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।